विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। सर, आता ज्या तहसील कचेरीमध्ये आपण दोन हायवा गाड्या वाळूच्या आणलेल्या आहेत, त्या गाड्या आपल्या तहसील कचेरीमध्ये वाळू जप्त केलेले आहे. कुठून जप्त केले आहे आणि किती जप्त केला आहे? आज जे वाळू साठा जप्त केलेला आहे तो आजोती गावाच्या नदीकाठी मशानभूमी आहे, तिथं वैधरित्या वाळू उत्खनन करून साठा केलेला होता नदीकाठी. आणि तो तिथून आपण एक 2 टिप्परमध्ये जे पालखी महामार्गाचे काम चालू त्या ठेकेदाराच्या 2 टिप्परमध्ये त्यांच्या साह्याने तिथला साठा घेऊन तहसील ऑफिसला जमा केलेला आहे. सध्या तर वाळूचा साठा जो आता आपण जप्त केलेला आहे तो तर ताजा आणि लगेच उत्खनन केलेला दिसत आहे. तर तिथं इतरही यंत्रसामुग्री काय आपल्याला बोट वगैरे फायबर आढळून आले का नाही? काही सुद्धा तिथं यंत्रसामुग्री आढळून आलेली नाही, त्याचा आम्ही तपास घेत आहे. अंदाजे किती साठा आहे? आता अंदाजे 10-12 साठा घेऊन आलेला आहे 2 ट्रक. हा साठा कुणी केला होता? काही सुद्धा नाही, अज्ञात व्यक्तीने केलेला आहे. आपलं पंचनामा वगैरे किंवा गुन्हा दाखल वगैरे काय करणार? पंचनामा आता तयार करायला लावलेला आहे. मंडल अधिकारी तिथं जाऊन मंडल अधिकाऱ्यांनी तो साठा घेऊन आलेला आहे आणि तो पंचनामा करून जमा करतो. गुन्हा दाखल करणारा का नाही? आता तर नावं काय आपल्याला कळून आले नाही, पण उत्खनन केलेलं आहे अज्ञात इसमाविरोधात बघू. आता ते जे पंचनामे जमा झाले त्यानुसार काही तपास लागला तर गुन्हा दाखल. आपण अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करणार आहात का? किंवा केला तर समजा पुणे उद्या निष्पन्न झालं की या इस्माने उत्खनन केले त्याच्यानंतर त्याचा गुन्हा दाखल होईल? होणार नाही. निष्पन्न झालं तर गुन्हा दाखल. आपण अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करायला काय? बघू, आता चौकशी करून वरिष्ठांच्या काय सूचना त्या पद्धतीने कारवाई होईल. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.